नमस्कार, सुभाष अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज इकॉनॉमीचे क्वेश्चन्स बघूयात. राज्यसेवा 2025 यामध्ये पूर्वपरीक्षेला जे प्रश्न आले होते 15 प्रश्न, त्याचं आपण विश्लेषण बघणार आहोत इकॉनॉमीचे. ओके, तर स्टार्ट करूयात. बघा, अन्न सुरक्षा विधेयक 2013च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. त्यांनी फूड सिक्युरिटी ॲक्टबद्दल विचारलेलं आहे इथे. अन्न सुरक्षा विधेयक 2013च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. ही विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. ठीक आहे. शहरी भागातील किती म्हणले? 50% आणि ग्रामीण भागातील किती? 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. लाभार्थ्याला प्रति किलो रुपये 3 प्रमाणे तांदूळ, प्रति किलो रुपये 1 प्रमाणे भरडधान्य आणि प्रति किलो रुपये 2 प्रमाणे काय बरं? गहू उपलब्ध करून देणार आहे. बरोबर आहे का? हो. तर दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. तर अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. तर आन्सर आहे 1. तर फूड सिक्युरिटी ॲक्टबद्दल क्वेश्चन येतो राज्यसेवा पूर्वपरीक्षा आयोगाला. आणि त्यानंतर फूड सिक्युरिटी तर अन्न सुरक्षा कायदा 2013वरती क्वेश्चन आलेला आहे. तर यामध्ये आपण बघूया क्रायटेरिया काय आहे आणि किती टक्के लोकसंख्या ह्याच्यामध्ये कव्हर होते. ठीक आहे. हां, तर ह्याचं आपल्याला संदर्भ पण बघायचं आहे की कुठून आलेला आहे क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 36 जो आहे तो पेज नंबर 192 देसलेचं जो पार्ट 2चं पुस्तक आहे त्यामधून हे क्वेश्चन आलेलं आहे. ठीक आहे. हा बघा, स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र 2 देसलेंचं पुस्तक आहे, त्याच्यामधून हा प्रश्न आलेला आहे. आता या पुस्तकाचं तुम्हाला महत्त्व देखील कळेल की किती प्रश्न या पुस्तकामधून आलेले आहेत, त्यामुळे ह्याला निग्लेक्ट करून चालत नाही. ठीक आहे. तर बघा, राईट टू फूड या सेक्शनमध्ये हा क्वेश्चन विचारला आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013चा संमत कधी झालेला आहे? 10 सप्टेंबर 2013. ही डेट देखील विचारलेली आहे आयोगाने बऱ्याच वेळेला. आणि लागू झालेला आहे 5 जुलै 2013. म्हणजे लागू कसं झालेलं आहे बरं? पूर्वलक्षी प्रभावाने हा लागू झालेला आहे. आणि ह्यामध्ये या कायद्याअंतर्गत काय काय कोणत्या कोणत्या घटकांना कव्हर करण्यात आलेलं आहे ते बघा. 6 ते 72 महिन्यांच्या बालकांना इथे पूरक पोषण आहार दिला जातो. गरोदर आणि स्तनदा मातांना देखील पूरक पोषण आहार दिलं जातं. आणि इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना या अंतर्गत जे काय पण पुरवत होतो तेच आता नंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजनामध्ये आपण जे काही सहाय्य करणार आहे, आर्थिक सहाय्य, ते देखील या अंतर्गत येत आहे, जे की त्यांना पूरक पोषण आहार मिळण्यासाठी. नंतर 6 ते 14 वयोगट शाळेतील विद्यार्थ्यांना देखील, म्हणजे जे शाळेतील आपल्याला शाळेतील मधल्या सुट्टीतील जे अन्न मिळतं किंवा जे पूरक पोषण आहार भेटतात, तर ते देखील या कायद्याअंतर्गत कायदेशीर त्याला वैधानिक अधिकार मिळालेला आहे. ठीक आहे. तर पुढे बघा, देशातील कुटुंबापैकी टोटल किती लोकसंख्या कव्हर झालेली आहे? तर टोटल 67 लोकसंख्या कव्हर झालेली आहे. आणि त्यापैकी ग्रामीण भागातील आहेत 75% आणि शहरी भागातील आहेत 50%. आपल्याला हेच विचारलेलं आहे आयोगानं. टोटल विचारले देशातील तर कुटुंब किती आहेत? 67% आणि त्यापैकी ग्रामीणमधले 75 आणि शहरीमधील 50%. अग्रक्रम कुटुंबांना कसं दिलेलं आहे बघा, ते प्रति किलो दराने देत आहेत. तर तांदूळ आहे 3 रुपये प्रति किलो, गहू आहे 2 रुपये प्रति किलो आणि भरडधान्य आहेत 1 रुपये प्रति किलो. मागच्या वेळेस आयोगानं असं इंटरचेंज करून दिलेलं होतं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि एकूण किती मिळतं? तर 5 किलो अन्नधान्य मिळतं प्रति व्यक्ती प्रतिमाह. त्यानंतर 4 जुलै 2014ला अंमलबजावणी करण्याची त्यांनी कालमर्यादा ठेवून दिली होती प्रत्येक राज्याला देशभरामध्ये. ठीक आहे. परंतु हळूहळू प्रत्येक राज्याने हे अवलंब केलं आणि हा कायदा लागू केला आणि जवळपास 1 नोव्हेंबर 2016 पासून हा कायदा संपूर्ण देशभरात लागू झालेला आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आणि हे जे आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, यामध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं मुलांना. तर हे दोन्ही वेगवेगळे आहेत. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. 2007-08ला चालू केलेलं आहे हे. रब्बी हंगामापासून हे अभियान किंवा हे योजना सुरू झालेलं आहे. 100% केंद्र पुरस्कृत आहे. त्यामध्ये उत्पादनात वाढ करणे आपण लक्ष ठेवलेलं आहे. उत्पादनात कोणत्या उत्पादनात वाढ करायचं आहे? तांदूळ, गहू आणि कडधान्य. ठीक आहे. तांदूळ, गहू आणि कडधान्य, त्यामध्ये 10, 8 आणि 2 मिलियन टन आपल्याला काय करायचं आहे? उत्पादनामध्ये वाढ करायची आहे. आणि हे सगळं आपल्याला कुठून आलेलं आहे हे प्रश्न देखील आपण दिलेला आहे पेज नंबर 192 देसलेंच्या पार्ट 2 मधून. ठीक आहे. तर पुढे बघा, सॉरी,
ठीक आहे. क्वेश्चन नंबर 36चा आन्सर आहे मग आन्सर नंबर 1. पुढे बघा क्वेश्चन नंबर 37, शाश्वत विकास ही संकल्पना. आता प्रत्येक वेळेला शाश्वत विकास यावरती एखादा क्वेश्चन तर येतोच. ही संकल्पना डॅश डॅशमध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली. तर कधी प्रचलित झाली बरं? हे आपण बऱ्याच वेळेला काय झालेलं आहे मुलांच्या या प्रश्नाच्या बाबतीत 1980 आणि 1987मध्ये कन्फ्युजन झालेलं आहे. परंतु 1987 काय बरं ते जो ब्रुटलँड अहवाल होता अवर कॉमन फ्युचर नावाचा, त्या अहवालाचं वर्ष आहे. आणि 1980 जे आहे ते जागतिक संवर्धन धोरण आहे, त्यामध्ये पहिल्यांदा शाश्वत विकास ही संकल्पना मांडली होती पहिल्यांदा. ठीक आहे, त्यामुळे आन्सर आहे 1980. तर याचं आपण विश्लेषण बघूयात. हां, तर बघा, तर हे क्वेश्चन कुठून आलेलं आहे? क्वेश्चन नंबर 37 जे आहे आपण हे जे बघत आहे ते सेट ए बघत आहे. ठीक आहे, सेट ए मधील क्वेश्चन 37 इकॉनॉमीचा आहे. पेज नंबर 334 पार्ट 2 इथे लिहिलेलं आहे बरं का संदर्भ, ते बघा तिथून आलेला आहे. शाश्वत विकास संकल्पना. तर IUCN, UNEP आणि WWF या 3 संस्थांनी मिळून काय केलेलं आहे बरं? हा अहवाल दिला होता 1980चा, वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी या नावाचा अहवाल आहे. आणि या अहवालात प्रथमतः शाश्वततेची व्याख्या केलेली आहे. आणि आपल्याला आयोगानं हाच प्रश्न विचारलेला आहे. IUCNच्या बहुतांश प्रकल्पाचे प्रमुख कोण होते? रॉबर्ट ॲलेन होते. आणि त्यांनी काय सांगितलं होतं बरं? चांगले आयुष्य म्हणजेच उच्च प्रतीचे मानवी जीवन, आणि चांगले आयुष्य म्हणजेच काय तर शाश्वतता, अशी त्यांनी व्याख्या केलेली होती. ठीक आहे, तर मग शाश्वत विकास संकल्पना ही पहिल्यांदा वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी अहवाल 1980चं जे आहे तर त्यामध्ये पहिल्यांदा शाश्वतेची व्याख्या करण्यात आली होती. ठीक आहे, त्यानंतर ना अजून काही गोष्टी बघा जे की शाश्वत विकास या टॉपिकचे रिलेटेड महत्त्वाचे आहेत. 1972ला काय झालं होतं बरं? तर मानवी पर्यावरण परिषद भरलेली होती. त्यानंतर 1983ला वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट WCED ह्या नावाची काय भरली होती बरं? हे काय आहे? ब्रुटलँड कमिशन आहे. ठीक आहे, आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? ग्रो हार्लेम ब्रुटलँड होते. आणि त्यांनीच अहवाल सादर केला होता 1987ला अवर कॉमन फ्युचर नावाचा. त्यामध्ये शाश्वत विकासावरती भर दिलं होतं आणि शाश्वत विकासाची व्याख्या पण करण्यात आलेली होती. ठीक आहे, आणि त्यानंतर 1992ला जी भरली होती ती रिओ परिषद होती किंवा वसुंधरा परिषद आपण त्यांना म्हणू शकतो. ठीक आहे, तर मग हे जे क्वेश्चन नंबर 37 आहे शाश्वत विकासाची संकल्पना, हे जे आहे ते शाश्वत विकास नावाचं टॉपिक आहे देसले पार्ट 2 मध्ये, त्यातून हे अभ्यासायचं आहे आणि त्यातून हा क्वेश्चन आलेला आहे. पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर 38 कडे. तर ह्याचा आन्सर आहे 37चा आन्सर आहे 1980. ठीक आहे, हां, आणि मग हे इथे 1990 1992 इथे आपण विश्लेषण करताना लिहून ठेवायचं. हे आपण काय बघितलं होतं आता? वसुंधरा परिषद बघितली होती. ठीक आहे, किंवा रिओ परिषद वगैरे हे लिहून ठेवायचं विश्लेषण ॲनालिसिस करताना त्यावेळेस त्या ठिकाणी. पुढे बघा, 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्ये म्हणजे SDG. ठीक आहे, शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावरती आहे? तर 117व्या स्थानावरती भारत होतं 2020 मध्ये विचारलेलं आहे. आता हे क्वेश्चन कुठून आले? हे पण देसले पार्ट 2 मधूनच आलेलं आहे. आपण म्हणलं की शाश्वत विकास हा जो टॉपिक आहे तो अभ्यासायचा आहे, जो की शेवटी दिलेला आहे देसलेमध्ये. तर त्यामध्ये हे दिलेलं आहे. आणि त्यानंतर जर का वेळोवेळी जर का नवीन SDG इंडेक्स आले असेल तर त्यामध्ये देखील आपण भारताचा रँक बघून ठेवायला पाहिजे. ओके, हां, तर क्वेश्चन नंबर 38 बघा, पेज नंबर 367 वरती दिलेला आहे पार्ट 2च्या. तर शाश्वत विकास ध्येय निर्देशांक SDG इंडेक्स या टॉपिक अंतर्गत SDGचा रिपोर्ट 2020चा विचारलेला आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये. तर इंडियाचा रँक आहे 117 आणि त्यांचा स्कोअर आहे 61.92. ठीक आहे, आणि SDG इंडेक्स कसं मोजतात? 0 ते 100 या रेंजमध्ये मोजतात. आणि 100 म्हणजेच काय तर सर्व SDG गाठणे होय. ठीक आहे, आपल्याला SDG MDG आणि SDG ह्याचे काय करून ठेवायचे आहेत बरं? सगळे गोल करून ठेवायचे आहेत. ह्याच्यात 8 आहेत आणि ह्याच्यात 17 आहेत. आपल्याला सिक्वेन्शियली करून ठेवायचे आहेत, हे देखील आयोग विचारतं. ठीक आहे, इंडियाचा 2020 नुसार रँक आहे 117 आहे. ठीक आहे, 2021 नुसार किती आहे? 120 आहे. आणि 2025 नुसार 99 आहे. तर वेळोवेळी तुम्ही ह्याचे इंडियाचे रँक पण करून ठेवलं पाहिजे. ते खूप मागचं विचारलं का तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी 2020चं दिलेलं होतं आणि तो स्टॅटिक आता फॅक्ट होऊन गेला होता. ठीक आहे, पण खूप ठळक अक्षरामध्ये दिल्यामुळं त्यांनी तो क्वेश्चन तिथून उचललेला आहे. ठीक आहे,
तर मग बघा क्वेश्चन नंबर 38चा आन्सर काय येईल 117व्या क्रमांकावरती जाईल। SDG निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक लागतो। आता 17 आणि 117 असं त्यांनी कन्फ्युजन करण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे, परंतु आपल्याला माहीत असेल तर डायरेक्ट आन्सर येतो। पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 39, फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणी केलं? आता अशा प्रकारचा क्वेश्चन येत असताना देसले पार्ट 2 मधला पहिला क्वेश्चन आहे आर्थिक वृद्धी आणि विकास, आणि त्यावरती बऱ्याच अर्थतज्ञांचा आर्थिक वृद्धीबद्दल केलेलं व्याख्या आणि आर्थिक विकासाची केलेली व्याख्या हे आपल्याला अभ्यासाची आहे। यासाठी PYQ अभ्यासायचे, बऱ्याच वेळेला सोर्स कमी पडतात असं टॉपिक अभ्यासताना, त्यावेळेस PYQ अभ्यासायचे आणि त्यातूनच एक शॉर्ट नोट करून ठेवायची की कोणत्या अर्थतज्ञांचं यावरती काय म्हणणं आहे। आणि विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षांना असे अर्थतज्ञ खूप येऊन गेलेले आहेत, त्यामुळे PYQ मध्ये आपल्याला असे क्वेश्चन सापडू शकतात आणि त्यांचा आन्सर पण मिळू शकतात। तर बघ ह्याचा आन्सर काय आहे बरं, प्रोफेसर किंडलबर्जर। ओके, हे एडी गोरवाला जे आहेत ते तर आपल्याला सहकारी संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं म्हणणं काय होतं तर त्याच्यामध्ये एडी गोरवाला येतात आणि शुम्पीटर यांचं पण आपण व्याख्या बघूया त्यांनी काय काय केलं आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाबद्दलचं। ठीक आहे, मग बघा हां क्वेश्चन नंबर 39 आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास पहिलाच टॉपिक आहे पार्ट 2 मधला देसलेच्या पेज नंबर 6 वरती त्यांनी बरेच दिलेलं आहे, किंडलबर्जर बद्दल दिलेलं आहे त्यांनी। आर्थिक वृद्धी म्हणजे काय म्हणतात किंडलबर्जर, तर फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय, आणि आर्थिक विकास म्हणजे काय तर प्राकृतिक साधन, भौतिक भांडवल, श्रम, मानवी भांडवल, संघटना, औद्योगिक स्तरीय बचत आणि बाजार विस्तार आणि संरचनात्मक बदल इत्यादी ज्यामध्ये घडतं ते म्हणजे आर्थिक विकास होय। ठीक आहे, असं जर संरचनात्मक बदल घडत असेल तर त्याला आर्थिक विकास असं। आर्थिक विकास ही काय आहे बरं, एक व्यापक संकल्पना आहे। आधी आर्थिक वाढ गरजेची असते आणि आर्थिक वाढ नंतरनं कशामध्ये रूपांतरित होते तर आर्थिक विकासामध्ये रूपांतरित होते। तर त्यामुळे आर्थिक वृद्धी म्हणजे फक्त उत्पादनात होणारी वाढ आणि आर्थिक विकास म्हणजे काय तर एक सर्व घटकांमध्ये होणारा संरचनात्मक बदल, असं व्याख्या कोणी केलेली आहे बरं, प्रोफेसर किंडलबर्जर यांनी केली आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर प्रोफेसर जोसेफ शुम्पीटर काय म्हणतात, हा 2023च्या राज्यसेवेला येऊन गेलेला प्रश्न आहे। तर ते काय म्हणतात आर्थिक वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो। ठीक आहे, आणि आर्थिक विकास म्हणजे काय तर स्थितीशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल म्हणजे काय बरं आर्थिक विकास आहे, असं कोणी म्हणलेलं आहे जोसेफ शुम्पीटर यांनी म्हणलेलं आहे। तर हे दोन अर्थतज्ञ आणि त्यांची व्याख्या ही करून ठेवली पाहिजे आणि इतर बाकीचे जे PYQ मध्ये आलेले आहेत ते देखील आपण करून ठेवलेलं पाहिजे। ठीक आहे, तर मग ह्याचा आन्सर काय येईल बरं, क्वेश्चन नंबर 39चा आन्सर काय येईल, प्रोफेसर किंडलबर्जर यांनी अशी व्याख्या केलेली आहे। पुढे बघा क्वेश्चन नंबर 40, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा। जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थेरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते। तंतोतंत म्हणलं इथं, तंतोतंत लागू होते का बरं ट्रिकल डाऊन थेरी तर नाही। ट्रिकल डाऊन थेरी तर आपण अभ्यासणारच आहे, ते काय आहे ठीक आहे, झिरपता सिद्धांत ज्याला मराठीमध्ये म्हणतात, आणि ती तंतोतंत भारतीय अर्थव्यवस्थेला लागू होते का हे वाक्य किती असं आपल्याला आयडियल वाटतं, त्यामुळे असं नाही होत। ठीक आहे, आणि जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर जो आहे तो ट्रिकल डाऊन थेरीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतो। बरोबर आहे ना, दोन्ही वाक्य पण कॉन्ट्राडिक्टरी दिलेत। तंतोतंत लागू होत असेल तर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारच नाहीये ना, बरोबर आहे, तर त्यामुळे फक्त ब बरोबर आहे आणि योग्यच विचारले त्यांनी, त्यामुळे विधान ब बरोबर आहे। ठीक आहे, तर आपण ट्रिकल डाऊन थेरी म्हणजे काय आहे तेही देखील बघूयात। हां, तर बघा देसले पार्ट 2चं जे पुस्तक आहे त्यामध्ये पेज नंबर पहिला जो आहे त्यावरतीच त्यांनी ट्रिकल डाऊन थेरी समजावलेली आहे। आता मी इथे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्यांनी इथे काय दाखवलेले आहेत, ग्लास दाखवलेले आहेत आणि त्यामधून आपण वरच्या बॉटलमधून काय होत आहे, जर समजा एखादं लिक्विड त्यामध्ये भरत आहे तर कसं होणार आहे, त्याच्यामधलं लिक्विड फिलअप कसं होणार आहे, आधी वरचा ग्लास भरेल त्यानंतर त्याच्या खालचा आणि त्यानंतर खालचा, म्हणजे पूर्ण भरून झाल्यावरती हा ग्लास भरला जाणार आहे। ह्यालाच काय म्हणायचं ट्रिकल डाऊन सिद्धांत किंवा झिरपता सिद्धांत। ठीक आहे, आपण इतिहासामध्ये पण बघतो की आधीचे जे समाजसुधारक होते तर त्यांनी काय ट्रिपल डाऊन थेरीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता, म्हणजे जर का समाजातील वरचा स्तर शिकला तर खालच्या स्तरामध्ये ते
पाझरत जाईल किंवा झिरपत जाईल, परंतु तसं घडलेलं नसतं. तेच अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पण लागू झालेलं आपल्याला दिसतं. आर्थिक वाढीनंतर काय झालेलं आहे, एक ट्रिकल डाऊन थेरी म्हणजे काय बघा, तर आर्थिक वाढ होते आणि त्यानंतर एक विशिष्ट घटक संपन्न होतो, त्यानंतर ही संपन्नता खालच्या घटकापर्यंत पाझरत जाते. ठीक आहे, पहिल्यांदा हे घडतं आणि मग त्यानंतर काय घडतं, हे घडतं. परंतु जागतिकीकरणानंतर काय झालेलं आहे असं त्यांनी सांगितलंय की पहिलं वाक्य बरोबर ठरत आहे, परंतु दुसरं वाक्य काय होतं मात्र ते चुकीचं ठरत आहे असताना दिसत आहे. म्हणजे विशिष्ट घटक संपन्न झाला म्हणजे वरचा जो ग्लास आहे तो फिलअप झाला, परंतु ते काही खालीपर्यंत आलेलं नाही. ठीक आहे, असं त्यांना म्हणायचं आहे. जागतिकीकरणानंतर हे झालेलं नाही. मग आपण त्याच्यावरूनच अंदाज लावू शकतो का? येस. तर 1991 नंतर काय झालेलं असणार आहे, भारतात श्रीमंत आणखी श्रीमंत झालेला असणार आहे आणि गरीब आणखी गरीब झालेला असणार आहे. त्यामुळे ट्रिकल डाऊन सिद्धांतावरती आपण काय करू शकतो, प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो. ठीक आहे, हेच आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे. त्यामुळं ह्या गोष्टीवरून आपण हा क्वेश्चन सहजासहजी सोडू शकतो. किंवा हे दोन आपण सेंटेन्स व्यवस्थित काळजीपूर्वक वाचले तर आपल्याला लक्षात येईल की हे दोन्ही सेंटेन्स एकमेकांना कसे कॉन्ट्राडिक्टरी आहेत ते. ठीक आहे, त्यामुळे विधान फक्त ब बरोबर आहे. पुढे जाऊयात. आता बघा, विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. ठीक आहे, आर्थिक वृद्धी म्हणजे काय आपण बघितलं होतं की GDP मध्ये वाढ होणे म्हणजे काय बरं, आर्थिक वृद्धी होय. म्हणजे उत्पादनात होणारी वाढ ही काय असते, आर्थिक वृद्धी असते. मग विकसनशील जगामध्ये जवळपास 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960 त्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. बरोबर आहे, हे सेंटेन्स बरोबर आहे. पण हे त्यांनी विचारलं हे विधान कोणाचे आहे. ठीक आहे, त्यानंतर हे विधान कोणाचे आहे बरं, रॉबर्ट मॅकनामारा यांचं आहे. आपण जर PYQ अभ्यासले ना आधीचे तर आपल्याला याचं उत्तर मिळून जातं. आता रॉबर्ट मॅकनामारा कशा संदर्भात बोलतात बरं, तर ते वाढत्या लोकसंख्येवरती चर्चा करतात आणि आर्थिक वृद्धी संकल्पनेशी त्याचं काय करतात बरं, सांगड घालतात. वाढती जी लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येला आर्थिक वृद्धीचा फायदा झालेला नाही असं रॉबर्ट मॅकनामारा सांगतात. तर त्याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 41चा आन्सर आहे रॉबर्ट मॅकनामारा. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केलेला नव्हता. तर हे जे आहे NAPCC म्हणतो आपण, तर या अभियानामध्ये किती 8 आपण काय करून ठेवले होते, घटक होते त्यामध्ये, आणि त्यापैकी कोणता घटक ह्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश ह्यामध्ये नाही असं विचारलं. राष्ट्रीय सौर अभियान होतं का? येस होतं. राष्ट्रीय शाश्वत वसतिस्थान अभियान होतं का? येस. राष्ट्रीय जल अभियान होतं का? तर हो. आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान नव्हतं, तर हा घटक नव्हता. ठीक आहे, तर बघा हा देखील प्रश्न कुठून आलेला आहे, तर राष्ट्रीय कृती आराखडा या टॉपिक अंतर्गत पेज नंबर 363 पार्ट 2 देसलेचा पार्ट 2 इथून हा प्रश्न आलेला आहे. NAPCC नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. ठीक आहे, NAPCC हे सुरुवात कधी झाली याची, तर जून 2008 मध्ये झाली. शाश्वत विकासाचे 8 इम्पॉर्टंट अभियान यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत, सरकारने सांगितलेले आहेत. आणि पर्यावरणाबाबत विशिष्ट लक्ष गाठण्यासाठी बहुआयामी आणि दूरदृष्टीचे आपल्याला एकात्मिक धोरण राबवायचे आहे अंतर्गत. ठीक आहे, आणि हे कुठे दिलेलं आहे, देसलेच्या पार्ट 2 मध्ये शेवटच्या टॉपिकमध्ये आपल्याला दिलेलं आहे. पेज नंबर विथ पेज नंबर दिलेला आहे आपण. तर बघा, NAPCCचे जे 8 अभियान आहेत तर ते कोणते आहेत. राष्ट्रीय सौर अभियान. ठीक आहे, हे विचारलं होतं त्या प्रश्नामध्ये, हो विचारलं होतं. त्यानंतर राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता वृद्धी, ऊर्जेबद्दल आहे. त्यानंतर इथे आहे अधिवासाबद्दल, इथे आहे जलबद्दल. आपल्याला हा एक विचारला होता, जल आहे का, अधिवास आहे का आणि सौर आहे का. आणि त्यानंतर ना बघा, हिमालयीन पारिस्थितिकी, राष्ट्रीय हिमालयीन पारिस्थितिकी, राष्ट्रीय हरित भारत अभियान, राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान आणि राष्ट्रीय पर्यावरण बदलावर धोरणात्मक ज्ञान अभियान. त्यामुळे इथे कुठेच आरोग्य नाही आहे. ठीक आहे, आरोग्य नाही आहे, त्यामुळं आपण काय केलेलं आहे, आरोग्य घेत नाही. त्यामुळे तो क्वेश्चन, त्यामुळे त्या क्वेश्चनमधील ऑप्शन नंबर 4 राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये येत नाही. हे सरळ असं त्यांनी चार्ट करून दिलेलं आहे देसलेच्या पुस्तकामध्ये. तर त्यामुळे हा देखील आपल्याला सरळ सरळ ह्याचा सोर्स भेटतो. पुढे जाऊया. भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही
अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? ठीक आहे. हां, आता भारतात आपण स्वातंत्र्यानंतर किती दशकं झाले? 7 दशकं झालेत, पण तरी पण जे दारिद्र्य अस्तित्वात आहे तर त्याचं कारण काय आहे ते विचारलं त्यांनी. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. बरोबर आहे. जर का अर्थव्यवस्थेतील मोठा भाग जर का कृषी क्षेत्रावर अवलंबून असेल, म्हणजे जो आपला कार्यकारी लोकसंख्या आहे ती मोठ्या प्रमाणात जर का कृषी क्षेत्रावरती अवलंबून असेल तर अर्थव्यवस्था कशी असणार आहे बरं? दारिद्र्यात जाण्याची शक्यता जास्त असणार आहे. ठीक आहे. त्यामुळं हे कारण असू शकतंय का? हो, यस असू शकतंय. नंतर उत्पादन क्षेत्रातील रोजगारी संधींची कमतरता. बरोबर आहे. उत्पादन क्षेत्रामध्ये कसं आहे, रोजगार संधीची कमतरता निर्माण झालेली आहे आणि उत्पादन क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रापेक्षा कमी रोजगार उपलब्ध होते. त्यामुळं अर्थव्यवस्था वाढीला कुठेतरी अटकाव येतो आणि त्यामुळे दारिद्र्य वाढतं. त्यामुळे हे पण बरोबर आहे. आता बघा, विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर नाही, हे आन्सर येणार नाही. ठीक आहे. विकासाचा अधिक दर आहे का शेती विकासाचा? विकसित देशांच्या तुलनेने नाही. विकसित देशांमध्ये इव्हन त्यांनी तांत्रिक गोष्टी अवलंब केल्यामुळे त्यांच्याकडे शेतीचा विकास देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्याकडे तसा नाही आहे. त्यामुळं हे आन्सर येणार नाही. मग इथं कुठं पण दिलेलं नाही की सर्व बरोबर, त्यामुळे काहीतरी निगेशनमध्ये न्यायचंच आहे. आपल्याला तेव्हा एक्स्ट्रीम गोष्टी असतात ज्या की प्रकर्षाने लगेच दिसून येतात की हे सेंटेन्स चुकीचं आहे. त्यामुळे विधान अ आणि ब बरोबर आहे. आता हे कशावरून अंदाज बांधलेला आहे तर हां, आता देसले पार्ट 1च्या पुस्तकामध्ये आपल्याला 3 टॉपिक सापडतात: कृषी, उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. ठीक आहे. मग आपल्याला एक तिथं चार्ट करून दिलेला आहे त्यांनी की कार्यकारी लोकसंख्येतील शेतकऱ्यांचे प्रमाण जर का पाहिलं 2011च्या जनगणनेनुसार तर 48.9% आहे. उत्पादन क्षेत्रामध्ये कसं आहे रोजगार? 24.3% आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये आहे कसं? 26.9% आहे. तर मग ह्याचा अर्थ काय बरं की कार्यकारी लोकसंख्येतील सर्वात जास्त प्रमाण कशावरती अवलंबून आहे? कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला अर्थव्यवस्था तेवढ्या स्पीडनं काय होत नाही, वाढत नाही आणि त्यामुळे काय होते, हे दारिद्र्याचं कारण बनून जातं. आणि उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता बघितलं आपण की कृषी क्षेत्र, त्यानंतर सेवा क्षेत्र आणि त्यानंतर उत्पादन क्षेत्रांचा नंबर लागतो कशामध्ये? रोजगार निर्मितीमध्ये. त्यामुळं ते देखील दारिद्र्याचं कारण बनून जातं आणि विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर नाहीच आहे. त्यामुळे त्या सेंटेन्स चुकीचं आहे. त्यामुळे आन्सर येतं अ आणि ब बरोबर. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 44 बघा. हां, आता काही योजनांवरती क्वेश्चन विचारतात, जसं की ICDS वरती आता ह्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. जे हे जुन्या योजना आहेत परंतु खूप प्रॉमिनंट योजना आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत आणि खूप वेळा PYQ मध्ये हे येऊन गेलेले आहेत. तर बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात येणारे कार्यक्रम विचारलेले आहेत त्यांनी. तर पूरक पोषण आहार कार्यक्रम असणार आहे का? हो, असणार आहे. आरोग्य तपासणी, यस. कामगार प्रशिक्षण याच्यामध्ये काही संबंध येत नाही आणि स्त्री पुरुष असमानता यामध्ये काही त्याचा संबंध येत नाही. त्यामुळे अ आणि ब योग्य. त्यामुळे फक्त अ आणि ब योग्य. तर आपण ICDS बद्दल काही माहिती बघूयात आणि हा क्वेश्चन कुठून आला किंवा अशा प्रकारच्या योजना कुठून अभ्यासायच्या ते पण बघूया. आता बघा पुन्हा एकदा पेज नंबर 270 पार्ट 2 देसलेचा पार्ट 2. ओके. म्हणजे पार्ट 2 आता तुम्हाला कळालं असेल की किती महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, अर्थव्यवस्था अभ्यासताना फक्त मुलं पार्ट 1 अभ्यासतात, दारिद्र्य, बेरोजगारी, पंचवार्षिक योजना हे टॉपिक केले की म्हणजे झालं असं वाटतं, परंतु तसं नाही आहे. हे पार्ट 2 पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर जवळपास मी तुम्हाला 7 ते 8 क्वेश्चन दाखवते की जे पार्ट 2 मधून आलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे ते निग्लेक्ट करून चालत नाही. आपल्याला एक 7 ते 8 टॉपिक शेवटी आपण बघूच यात व्हिडिओच्या शेवटी, म्हणजे या विश्लेषणाच्या शेवटी, की कोणत्या 7 ते 8 टॉपिकवरती आपल्याला भर द्यायचा आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासताना आणि आपल्याला कसे मार्क मिळवायचे त्या माध्यमातून. ठीक आहे. ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम म्हणतात. ICDS ती कधीची योजना आहे? 2 ऑक्टोबर 1975ची योजना आहे आणि त्यामध्ये आपल्याला लाभार्थी देखील विचारतील यापुढे. तर कोण आहेत त्याचे लाभार्थी? 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालक आहेत आणि गरोदर आणि स्तनदा माता आहेत. आता आपल्याला नेक्स्ट टाइम ते हे विचारतील. हां, लाभार्थ्यांना आपल्याला प्रति लाभार्थी आणि प्रतिदिन त्यांना आपण कसं पोषण आहार देतो. ठीक आहे. तर बघा, कॅलरीजमध्ये जर का पाहिलं तर जो बालक आहे 6 ते 72 महिन्यांचा तर त्याला 500 कॅलरी देतो आणि प्रोटीन मात्र 12 ते 15 ग्राम देतो. ठीक आहे. अति कुपोषित बालक जो आहे, जो की 6 ते 72 महिन्यांचाच आहे तो पण, तर त्याला 800 कॅलरीज देतो आणि 20 ते 25 ग्रॅम त्याला प्रोटीन देतो. नंतर गरोदर आणि स्तनदा मातांना 600 कॅलरीज
आणि 18 ते 20 ग्राम प्रोटीन मिळतं. ठीक आहे, तर ह्या पण गोष्टी आपल्याला करून ठेवायच्यात ICDS-मध्ये. नेक्स्ट टाइम जर का त्यांनी या पुढील गोष्टींवरती विचारलं तर आपल्याला यायला पाहिजे. ओके, पुढे जाऊया. हां, ICDS-मधील उपयोजना बघा, त्यावरूनच हा आपल्याला आन्सर काढता आलं. तर उपयोजनामध्ये पोषण हा घटक आहे. त्यानंतर शालेय पूर्व शिक्षण. ठीक आहे, शालेय पूर्व म्हणजे आपल्याला शाळेत घालण्या अगोदर जर का मुलांना बेसिक काहीतरी अंगणवाडीमध्ये जर का पाठवायचं असेल तर ते शालेय पूर्व शिक्षण या ICDS योजनेमध्ये कव्हर झालेलं आहे. पोषण आणि आरोग्य शिक्षण. ठीक आहे, त्यानंतर लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा, याच्यामध्ये कुठंही कामगार हा मुद्दा आहे का बरं? नाही आहे. किंवा स्त्री पुरुष असमानता हा जो आपण काढून टाकलेला आहे हा मुद्दा, हा कुठेही हे दोन घटक नाही आहेत. ठीक आहे, पोषण, शालेय पूर्व शिक्षण, पोषण आणि आरोग्य शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा इत्यादी 6 घटक आहेत जे ICDS-मध्ये कव्हर होतात. त्यामुळे त्यावरून आपण आन्सर काढत आहोत. त्यामुळे आन्सर काय येईल? पोषण, पूरक पोषण आहार कार्यक्रम आणि आरोग्य तपासणी. ठीक आहे, मग फक्त अ आणि ब. क्वेश्चन नंबर 45 बघा. आता हा लोकसंख्या ह्या टॉपिकवरती कायम क्वेश्चन येतो, परंतु 2 क्वेश्चन आलेले आहेत, 45 आणि याच्यानंतरचा एक क्वेश्चन 46. दोन्ही देखील एकदम सोप्या कॅटेगरीमध्ये दिले आहेत आणि सरळ सरळ देसले पार्ट 2च्या पुस्तकामध्ये ह्याचे आन्सर आपल्याला सापडू शकतं. ठीक आहे, बघा 2011च्या जनगणनेनुसार सन 2011मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? ठीक आहे, तर मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली ह्या 3 शहरामध्ये 13% लोकसंख्या राहत होती, असा त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, ॲक्च्युली जे आपल्या 1 कोटी प्लस क्रॉस करणारे जे 3 शहरं आहेत तर ते हे 3 आहेत. त्यामुळं ह्याच्यावरून असं देखील आपल्याला आन्सर काढता येतं. तर बघा कुठून आलेला आहे हा प्रश्न, तर क्वेश्चन नंबर 45 जो आहे तो पेज नंबर 26 आणि 27 देसले पार्ट 2. पुन्हा एकदा लोकसंख्या हा जो टॉपिक आहे तो तिथून करायचा. नागरी लोकसंख्येची व्याख्याच कशी असते बघा. 5000 लोकसंख्या क्षेत्र और 75% पुरुष कामगार, त्या क्षेत्रातील 75% पुरुष कामगार गैर कृषी क्षेत्रात असायला पाहिजे आणि किंवा लोकसंख्येची घनता 400 पेक्षा प्लसमध्ये पाहिजे. ठीक आहे, 400 पेक्षा जास्त मध्ये पाहिजे, त्याला म्हणायचं नागरी लोकसंख्या. हा पण क्वेश्चन खूप वेळा आयोगाने विचारलेला आहे, त्यामुळे ह्याचे 3 क्रायटेरिया पाठ करून ठेवा. त्यानंतर नागरी लोकसंख्येचे प्रमाण बघा कसं होतं. 2001 किती होतं तर 27.81% होतं आणि 2011 किती होतं तर 31.14% होतं. ठीक आहे, एकूण नागरी लोकसंख्या प्रमाण बघतोय आपण देशातील. त्यानंतर वर्ग 1 शहरे, कशाला म्हणायचं वर्ग 1 शहरे, तर 1 लाख प्लस लोकसंख्या असेल तर त्याला आपण वर्ग 1 शहरे असे म्हणतो. 2011 वर्ग 1 शहरे किती होती टोटल तर 468 वर्ग 1 शहरे होती. ठीक आहे, तर बघा तर दशलक्षी शहरे म्हणजे काय, 10 लाख प्लस लोकसंख्या असणारी शहरे किती होती, 468 शहरांपैकी 53 शहरे ही दशलक्षी शहरे होती. ठीक आहे, आणि आपल्याला तेच विचारलंय मग ह्या 53 शहरांपैकी 3 शहरे अशी होती की ज्यांची लोकसंख्या 1 कोटी प्लसमध्ये होती. ठीक आहे, ते आहेत बृहन्मुंबई, दिल्ली आणि कोलकाता. ठीक आहे, मुंबई, दिल्ली, कोलकाता. जे चेन्नई दिलं होतं ते आपण वगळलंय. आणि त्यानंतर जी दशलक्षी शहरे आहेत ती आपण जर का क्रमाने 53 त्यांनी देसलेमध्ये लावून दिलेली आहेत, तर आपण पहिले 8 जरी लक्षात ठेवले आणि ह्याच्यावरती पुढं क्वेश्चन बनवू शकतो पुढच्या पेपरमध्ये की चढता क्रम लावा किंवा उतरता क्रम लावा. तर बृहन्मुंबई आहे 1.84 कोटी, त्यानंतर दिल्ली 1.63 कोटी, कोलकाता 1.41 कोटी, त्यानंतर चेन्नई 4थ्या क्रमांकावरती आहे चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद आणि मग पुणे. ठीक आहे, हे नंतरची पण 4-5 लक्षात ठेवायची आहेत. आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये जरी बघितलं आपण तर बघा अ ब कडं देखील असा आन्सर कुठंच दिलेला नाही आहे. त्यामुळं आपण काय केलेलं आहे, पहिले 1 कोटी क्रॉस केलेली जी 3 शहरे आहेत मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली ह्या ऑप्शनमध्ये पाहिजे होतं अ क ड. त्यामुळे आन्सर आला आहे आन्सर नंबर 2. ठीक आहे,
हां, तर आता पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 46. आता हा पण लोकसंख्या या टॉपिकवरतीच हा क्वेश्चन विचारलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या डॅश डॅश टक्के आहे. ठीक आहे, किती आहे? 17.5% आहे. ठीक आहे, आता हा पण क्वेश्चन एकदम सोपा कॅटेगरीमधला आहे आणि सरळ सरळ दिलेलं होतं देसले पार्ट 2 मध्ये पेज नंबर 11 वरती. 2011 लोकसंख्या जनगणना ची आपण बघत आहे. भारताची लोकसंख्या किती होती त्यावेळेस? 11च्या लोकसंख्येनुसार, 11च्या जनगणनेनुसार 121.08 कोटी होती आणि टक्केवारीमध्ये पाहिलं तर 17.5% होती. ठीक आहे, तर आपल्याला त्यांनी हेच विचारलेलं आहे. आणि आता UNFPAचा अहवाल जो आला 2020चा, त्यामध्ये भारताची लोकसंख्या होती 138 कोटी आणि 17.7% जर का पर्सेंटेजमध्ये बघायचं झालं तर. आणि त्यानंतर सर्वाधिक लोकसंख्येचे जर देश पाहिले, पहिले 5 2020 नुसार, तर पहिला आहे चीन, दुसरा आहे भारत, तिसरा आहे अमेरिका, चौथा इंडोनेशिया आणि पाचवा आहे पाकिस्तान. ठीक आहे, तर लोकसंख्या हा टॉपिक आपण देसले पार्ट 2 मधून करून ठेवायचा आहे व्यवस्थित. आता इथं त्यांनी कन्फ्यूज केलं असतं 17.7 देऊन, परंतु केलेलं आहे का? नाही, त्यामुळे सरळ सरळ आन्सर येऊन जातं. हां, आता भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, लोकसंख्येच्या पुढचा टॉपिक आहे लोकसंख्या धोरण. 2000चा लोकसंख्येचा धोरण. त्यानुसार कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखा असं म्हणलंय. जास्तीत जास्त 2 अपत्येनुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे. 2050 आहे का? नाही, तर 2000 काय आहे? 45 पाहिजे. तिथं लोकसंख्या स्थिरता कधीपर्यंत आणायची? 2045 पर्यंत पाहिजे. नंतर सार्वत्रिक लसीकरण, येस बरोबर आहे. नंतर अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30% पेक्षा खाली आणणे. ठीक आहे, आता इथे काहीतरी गफलत झालेली दिसते. त्यांना एकतर काय म्हणायचंय, 30 म्हणायला पाहिजे, प्रति हजार 30 म्हणायला पाहिजे, पण त्यांनी 30% म्हणलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे हे सेंटेन्स पण काय होतं? चुकीचं ठरतं. त्यामुळे आन्सर काय येईल बरं? फक्त ब बरोबर. आता ह्या क्वेश्चन बाबतीत ते काय ॲक्शन घेतील? एकतर कॅन्सल करतील की बरोबर ठेवतील माहिती नाही. जर त्यांना जर खरंच हे प्रिंटिंग मिस्टेक असेल तर ते कॅन्सल करतील, अदरवाईज ते बरोबर ठेवतील. पण जर ऑप्शन वाईज गेलं तर कुठंच बरोबर येत नाही. त्यामुळं तिन्ही ऑप्शन मुळे जातात आणि फक्त 4 हाच आन्सर उरतो. त्यामुळे आन्सर येतं फक्त 4. ठीक आहे, आता लोकसंख्या धोरण 2000चा बघूया. त्यामध्ये आपण काय काय उद्दिष्ट ठेवलेली होती. तर बघा, उद्दिष्ट काय होतं? 2002 मध्ये काय होतं? तातडीचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं आपण. तर एकात्मिक आरोग्य सेवा पुरवणे. ठीक आहे, प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणे हे 2002चं तातडीचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर 2010 मध्ये काय होतं? मध्यावधीचं उद्दिष्ट होतं, जनन दर पुनर्स्थापनेच्या स्तरावरती आणणे. नंतर 2045 मध्ये काय होतं बरं? दीर्घकालीन उद्दिष्ट होतं आणि त्यामध्ये लोकसंख्या स्थिरीकरण करणे. आणि हाच क्वेश्चन पहिल्या सेंटेन्समध्ये विचारलेला होता. बघा, 2045 इथे त्यांनी काय दिलं होतं? 2050 दिलं होतं, जे की काय आहे? चुकीचं आहे. ठीक आहे, त्यानंतर लक्ष आणि साध्य बघा. 2010 पर्यंत अखेरपर्यंत आपल्याला काय लक्ष दिलेली आहेत आणि आता प्रत्यक्ष आपण काय साध्य केलेली आहेत? हां, तर शिशु मृत्यू दर किती आहे बरं? लक्ष किती ठरवलेलं आहे? 30, प्रति हजारी 30 आणि प्रत्यक्ष किती साध्य झालंय? 47. नंतर माता मृत्यू प्रमाण किती आहे? 100 प्रति लाख जन्मामागे. ओके, आणि इथं किती आहे? प्रत्यक्ष 212 आपण अचीव केलेलं आहे. ओबड जन्मदर 21, इथे अचीव केलं 22.1. जनन दर आहे 2.1, इथे आहे 2.5. आणि लोकसंख्या आपण ठरवलं होतं 110.7 कोटी, पण अचीव केलेलं आहे किती? 118.2 कोटीपर्यंत. ओके, तर हे काय आहेत बरं? लक्ष ठरवून दिलेले होते लोकसंख्या धोरण 2000चे. आणि अजूनही काही बाकीचे आहेत. तर ते बघा, 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण आपल्याला त्यामध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये माध्यमिक गळती प्रमाण कितीपर्यंत कमी करायचं आहे? 20%च्या खाली आणायचं आहे. मुलीचे लग्न आपल्याला काय करायचं आहे? 18च्या पुढे करायचं आहे आणि 18 खाली तर होऊ द्यायचं नाही आणि 20च्या पुढे होण्यासाठी काय करायचं बरं? आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, 20 नंतर होण्यास प्रोत्साहन द्यायचं आणि 18च्या खाली मात्र होऊ द्यायचं नाही. आणि संस्थात्मक प्रसूती प्रमाण हे किती करायचं बरं? 80% करायचं आहे. आणि प्रशिक्षित व्यक्तींमार्फत किती करायचं आहे? 100% करायचं आहे. म्हणजे व्यवस्थित प्रसूती झाली पाहिजे. आपल्याला हे का करायचं आहे? का तर आपल्याला MMR रेट कंट्रोल करायचं आहे ना.
माता मृत्यू प्रमाण काय करायचं आहे, कमी करायचं आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी कराव्या लागणार आहेत. नंतर जन्म, मृत्यू आणि गर्भधारणा आणि लग्नाची नोंदणी किती करायची, ही पण 100% करायची. आणि साथीच्या आजारांवर प्रतिबंध आणायचा आणि त्यामुळेच काय करायचं, सार्वत्रिक लसीकरण करायचं, जे की ब सेंटेन्समध्ये दिलं होतं त्यांनी, सार्वत्रिक लसीकरण. फक्त तेच योग्य, केवळ विधान ब बरोबर आहे असं आन्सर येतं मग. ओके, तर क्वेश्चन नंबर 48 बघा. हां, आता जमीन धारणा, ठीक आहे, जमीन धारण ह्याच्यावरती पण मर्यादा येते, त्यामुळं यावरती पण एक क्वेश्चन बनतो दरवर्षी, ठीक आहे. जमीन सुधारणा किंवा कुळ कायदा यावरती एक क्वेश्चन येतो. आता हा क्वेश्चन कुठून येतो, तर देसले पार्ट 1 मध्ये कृषी हा जो टॉपिक दिला आहे, तर त्यामध्ये जमीन सुधारणा नावाचा टॉपिक आहे, त्यामधून हा क्वेश्चन येतो. तर तो देखील आपल्याला नीट अभ्यासायचा आहे. परंतु इथे फॅक्ट्स काहीच विचारलेले नाही आहेत त्यांनी, आपण साधं लॉजिक जरी लावलं तरी ते आन्सर येऊ शकतात. तर ते कसं बघा, जमीन धारणेची मर्यादा आता त्यांनीच दिलंय. म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय, ठीक आहे. आपल्याला लँड सिलिंग ॲक्टनुसार एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या कुटुंबाने किती जमीन धारणा करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. तर त्यांनी जमीन धारणा म्हणजे काय हे त्यांनी डायरेक्ट व्याख्या करून दिलेली आहे आपल्याला. तर जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते 2 पैलू आहेत, ठीक आहे. तर आता आपण ऑप्शन नीट वाचूयात बघा. भविष्यातील अधिग्रहणावरती मर्यादा, म्हणजे भविष्यात आपल्याकडं एक जर लँड असेल एखाद्या व्यक्तीकडं आणि जर ती लँड सिलिंग ॲक्टनुसार बरोबर असेल, परंतु त्याला अधिकची पाहिजे असेल भविष्यामध्ये, तर त्यावरती मर्यादा येणार आहे का, तर यस येणार आहे. त्यानंतर एकत्रित जमीन मालकी मर्यादा. एकत्रित जमीन मालकी मर्यादा म्हणजे काय, कॉन्सोलिडेशन लँड होल्डिंग असं एकत्रित आहे का बरं. ॲक्च्युली 1972च्या अधिसूचनेनुसार एक गाईडलाईन दिले होते, त्यामध्ये काय सांगितलेलं बरं, कुटुंबामागे आपल्याला जमीन धारण्याची मर्यादा सांगितली. त्यामुळे एकत्रित जमीन मालकी मर्यादा असणार आहे का बरं, तर नाही. विद्यमान जमीन धारणेवरती मर्यादा, यस, म्हणजे आता जेवढी आहे तुमच्याकडं समजा ती ॲक्टनुसार जर का जास्तीची असेल तर ती आपल्याला देऊन टाकायची आहे, ठीक आहे. ओके, त्यामुळं विद्यमान जमीन धारणेवरती मर्यादा असणार आहे का त्या ॲक्टनुसार, तर यस बरोबर आहे. आणि रूपांतरावरती मर्यादा नाही, हे चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन पण बघा कसं सेट केलं आहे, अ ब ब क क ड आणि अ क. तर आन्सर काय येईल बरं, अ आणि क, ठीक आहे. तर मग आपण याचं एक्सप्लेनेशन पण बघूया. हां, आता पेज नंबर 358 देसले पार्ट 1 जमीन सुधारणा हा जो टॉपिक आहे किंवा जमीन धारण मर्यादा, त्या अंतर्गत बघा कुळ कायदा पण दिलेला आहे, कुळांचे पण याच्या आधी क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. त्यानंतर भूधारण क्षेत्रावरती मर्यादा का आणतो बरं आपण भूधारण क्षेत्रावरती मर्यादा, आणि त्याच्या अंतर्गत काय करत असतो, तर मोठ्या जमीनदार आणि शेतकऱ्यांना जास्तीच्या जमिनी शासन दरबारी जमा कराव्या लागतात. आत्ताच बघितलं आपण, जर का तुमची एवढी लँड होल्डिंग आहे आणि ॲक्टनुसार ही जर जास्तीची असेल तर ही काय असते बरं, ही देऊन टाकायची असते. म्हणजे वर्तमान भूधारण क्षेत्रावरती पण मर्यादा येतं. मग आपण ते आन्सर ऑप्शन नंबर क बघितला होता. आणि नेक्स्ट बघा 1972 मध्ये राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या होत्या. 1961 मध्ये महाराष्ट्र शेत जमीन धारण क्षेत्र मर्यादा कायदा 1961 नुसार काय आहे, कायद्यानुसार बघा, बागायती जमीन दुबार पीक असेल तर 18 एकर, बागायती जमीन एक पीक असेल तर 27 एकर आणि कोरडवाहू जमीन जर का असेल तर 54 एकर, एवढी ही मर्यादा आहे. आणि 1972च्या सूचनांप्रमाणे ही मर्यादा दर कुटुंबामागे आहे. आधी ती दर व्यक्तीमागे होती, पण या सूचनाप्रमाणे दर कुटुंबामागे आहे. त्यामुळेच बघा, तर जमीन धारणेची आपण काय बघितलं, भविष्यातील अधिग्रहणावर पण मर्यादा येते ॲक्टनुसार आणि विद्यमान जमीन धारणेवरती पण मर्यादा येते. त्यामुळे आन्सर आहे अ आणि क. ओके, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 49. हां, आता बघा खालील विधाने विचारात घ्या. लिंग आधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. वरील 4 घटकाचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतामुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. हां, तर काय बरं, यांचा संयुक्त निर्देशांक आहे का, तर यस आहे. आणि वरील 4 घटकाचा जर विचार केला तर स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो का, यस, समानतेमुळे अनुकूल होतो आणि जर असमानता असेल तर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे, ठीक आहे. आता त्यांनी इथं GDI असं करून दिलंय, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. पण आपल्याला माहिती की जर का GDI आपण कॅल्क्युलेट
करताना कसं करतो तर HDI स्त्रियांचा वेगळा काढतो, पुरुषांचा वेगळा काढतो आणि त्यांच्यातला रेशो आपण कॅल्क्युलेट करत असतो. पण इथं त्यांना कदाचित GII विचारायचं असणार आहे, परंतु त्यांनी इंग्लिशमध्ये GDI करून दिलेलं आहे. ठीक आहे, पण तरी देखील हे जे 4 निर्देशांक यांचा संयुक्त निर्देशांक जो आहे तो बरोबरच आहे. तर आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स GII, तर ते कसं असतं बरं, प्रजनन स्वास्थ्य म्हणजेच काय बरं, इथं आरोग्य असणार आहे. ओके, त्यानंतर सशक्तीकरण म्हणजे सबलीकरण मध्येच काय आहे, शिक्षण पण आहे आणि सबलीकरण पण आहे, म्हणजे सशक्तीकरण आहे. आणि त्यानंतर रोजगार क्षेत्र म्हणजे श्रम सहभाग, रोजगारातील सहभाग. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे, श्रम सहभाग. ठीक आहे, आणि ह्यांचं संयुक्त काय असणार आहे, निर्देशांक म्हणजे GII असणार आहे. ओके, आणि GII ची सुरुवात कधी झाली, 2010 पासून झाली. HDIच्या उलट आपण त्याला कॅल्क्युलेट करतो, लिंग समानता असेल तर 0 असतं आणि तीव्र लिंग समानता असेल तर 1 असतं. ओके, आणि हे आहे GII. त्यानंतर बघा, त्यामुळे याचा आन्सर काय येतं बरं, दोन्ही बरोबर. ओके, क्वेश्चन नंबर 50 बघूयात आता. 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू पुढीलपैकी कोणता आहे. ठीक आहे, तर राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणे म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करणे. ओके, दोन्ही देखील बरोबर आहे. तर आपल्याला 20 कलमी कार्यक्रम विचारताना पंचवार्षिक योजना हा जो जेव्हा आपण टॉपिक अभ्यासतो किंवा नियोजन हा जो टॉपिक आहे देसले पार्ट 1 मध्ये, तो अभ्यासताना 3 20 कलमी कार्यक्रम होऊन गेलेले आहेत, तर त्याचा उल्लेख केलेला आहे त्यांनी. ओके, तर ते बघा, त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे जर का नेक्स्ट टाइम फॅक्च्युअल बेसिसवरती विचारलं तर इथे बघा, 20 कलमी कार्यक्रम 26 जून 1975 पहिला, दुसरा 20 कलमी कार्यक्रम 14 जानेवारी 1982 आणि तिसरा 20 कलमी कार्यक्रम जो आहे तो 1 एप्रिल 1987 आणि 2006च्या आसपास देखील एक 20 कलमी कार्यक्रम होऊन गेला होता, तर तो देखील आपल्याला अभ्यासायचा आहे. ठीक आहे, हे झाले 20 कलमी कार्यक्रम आणि त्यांचे उद्देश काय होते हे पण आपण जर वरवर जरी वाचून घेतले तरी बरोबर करता येतील. तर ह्यानंतर आपल्याला काही जे मेन टॉपिक बघायचे आहेत इकॉनॉमीला, जे की येऊ शकतात प्रत्येक वेळेस, तर तुम्ही लिहून घेत असाल तर लिहून घ्या. अर्थव्यवस्थेवरती तर बघा, राज्यसेवा पूर्व इम्पॉर्टंट टॉपिक मी सांगते, तुम्ही लिहून घ्या पाहिजे तर, आणि त्यावरती रिव्हिजन करताना तर आपल्याला विशेष भर द्यायचा आहे. एक आहे वृद्धी विकास म्हणजेच आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, जे आपण देसले पार्ट 2चं आहे त्याच्यामधला पहिला टॉपिक आहे. ठीक आहे, त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी जे देसले पार्ट 1 मध्ये दिलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचं आहे. त्यामध्ये पण अभ्यासताना रंगराजन समितीचे जे फॅक्ट्स आहेत ते आणि तेंडुलकर समितीचे जे फॅक्ट्स आहेत ते, ठीक आहे, कॅलरी मूल्य वगैरे बघायचं आहे, अन्न टोपलीमध्ये काय काय येतं ते देखील बघून ठेवायचं. त्यानंतर शाश्वत विकास हा कुठे आहे, देसले पार्ट 2 मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये MDG आणि SDG अभ्यासायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर पुढे पंचवार्षिक योजना म्हणजेच नियोजन या टॉपिकमध्ये देसले पार्ट 1 मध्ये दिलेला आहे. पंचवार्षिक योजना, पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून ते 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत काय उद्दिष्ट दिलेली होती, किंवा आता समजा रिसेंटली आपल्याला 2024च्या परीक्षेमध्ये असा क्वेश्चन येऊन गेला होता की 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त खर्च कोणत्या क्षेत्रावरती झालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे पण क्वेश्चन येऊ शकतात. त्यानंतर आहे लोकसंख्या आणि धोरण आणि सिद्धांत. आता बघितलं आपण लोकसंख्येवरती क्वेश्चन येतात की चढता क्रम लावा विचारतील किंवा पर्सेंटेज विचारतील, नागरी लोकसंख्या विचारतील किंवा लोकसंख्या धोरण विचारतील. ओके, त्यानंतर मानव विकास निर्देशांक. तर मानव विकास निर्देशांकामध्ये पण HDI हा विशेषतः अभ्यासायचा आहे. याचं थीम पण बघायचं प्रत्येक वर्षी काय येतं आणि पहिले 5 देश, शेवटचे 5 देश किंवा भारताचा क्रमांक काय आहे. नंतर IHDI, GDI, GII आणि त्यानंतर त्यासोबतच अजून निर्देशांक म्हणजे जागतिक उपासमार निर्देशांक, ग्लोबल हंगर इंडेक्स पण अभ्यासू शकतो आपण त्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर चलनवाढ आणि त्याची कारणे. पैसा हा टॉपिक अभ्यासायचा आणि त्याच्यासोबतच चलनवाढ हा देखील टॉपिक अभ्यासायचा. त्यानंतर वित्तीय समावेशन योजना आणि बँकिंगमधील महत्त्वाची आकडेवारी. ठीक आहे, वित्तीय समावेशन योजना अभ्यासताना त्याच्याशी रिलेटेड जे काही योजना आहेत ते पण आपल्याला अभ्यासायचे. ठीक आहे, त्यामध्ये आपण जर का आधार कार्ड याचा काय रोल होता किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजना वगैरे बघायचं आहे.
त्यानंतर बँकिंग सेवा कशी पोहोचली ते पण आपल्याला बघायचे. जनधन योजना, हा महत्त्वाचं आहे. प्रधानमंत्री जनधन योजना, त्याची खाती कशी उघडली गेली, वित्तीय समावेशन हा त्याच्यामधला फॅक्टर होता की नाही. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पण भरपूर वेळा ते GDP आणि GNP यावरती टॉपिक यावरती कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. त्यानंतर NDP NNP ग्रीन GDP हे टॉपिक. त्यानंतर महत्त्वाच्या योजना तर आपल्याला बघायच्याच असतात. ठीक आहे. त्यानंतर जमीन सुधारणा, जमीन सुधारणा हा टॉपिक सांगितलाय. कृषी म्हणून चॅप्टर आहे देसले पार्ट 1 मध्ये, तो देखील अभ्यासाचे. कुल कायदा वगैरे त्यामध्ये अभ्यासायच्या. त्यानंतर सामाजिक समावेशन, बालक, महिला आणि अपंग. आत्ताच आपण बघितलं की ICDS हा टॉपिक, ही योजना विचारली होती. ती कुठून आली होती तर आहे देसले पार्ट 2 मध्ये 3-4 टॉपिक आहेत. तर ते बालक, महिला या रिलेटेड जे काही जुन्या योजना आहेत प्रॉमिनंटवाल्या त्या करून ठेवायच्या. ठीक आहे. त्यानंतर आर्थिक सुधारणा आणि LPG धोरण, आर्थिक सुधारणा आणि LPG धोरण देखील आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था, आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये करताना खास करून IMF आणि वर्ल्ड बँक, ठीक आहे, ह्यांची कार्ये किंवा ह्यांचे मुख्यालय आणि यांचं कार्य काय आहे हे देखील करून ठेवायचं. तर हे झाले महत्त्वाचे राज्यसेवा पूर्व परीक्षेमधले टॉपिक आणि 2025 मधील इकॉनॉमीच्या 15 प्रश्नांचं विश्लेषण. तर तुम्ही हे जरी महत्त्वाचे टॉपिक अभ्यासले तरी तुम्हाला युजफुल ठरू शकता. आणि PYQ मेन म्हणजे 2020 पासूनचे PYQ खास करून ठेवा, जेणेकरून एक 60 ते 75 जर PYQ अभ्यासले तर आपल्याला एक अंदाज येतो की ह्याच टॉपिकमधून क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. तर धन्यवाद.